नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ज्ञानतीर्थ या यूट्यूब चॅनलवर। यंदा जांभळाचा सडा खूप पडला बरं, यंदा दुष्काळ पडणार बघ। लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हे वाक्य ऐकलं आहे, पण हा फक्त समज आहे का की यामागे खरंच काही रहस्य दडलं आहे? चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत। गावोगावी सांगितली जाणारी गोष्ट म्हणजेच पूर्वी हवामान खातं नव्हतं, मोबाईल नव्हते, रडार नव्हते, शेतकरी निसर्गावर अवलंबून होता। तो झाडं, पक्षी, प्राणी, वारा, ढग यांचं निरीक्षण करत असे। त्यातून अनेक समज निर्माण होत झाली। मुंग्या अंडी वर घेऊन जात असतील तर पाऊस येतो, मोर नाचला की पाऊस पडतो, चंद्राभोवती मोठं वलय दिसलं की पाऊस जवळ आला, आणि जांभळाचा सडा जास्त पडला की दुष्काळ पडतो। हे कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नव्हतं, ही पिढ्यानपिढ्या सांगितली गेलेली लोकपरंपरा होती। जांभळाच्या झाडाचं महत्त्व। जांभूळ हे भारतातील अत्यंत जुनं झाड आहे। हे झाड शेकडो वर्ष जगू शकतं। त्याची फळं, पानं, साल, बिया आयुर्वेदात वापरल्या जातात। जांभूळ मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त मानली जाते। उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजे मे जूनमध्ये हे फळं पिकतात। काही वर्षी झाडावर इतकी फळं येतात की संपूर्ण जमीन जांभळांनी झाकली जाते। यालाच लोक जांभळाचा सडा असं म्हणतात। मग लोकांनी दुष्काळाची हा संबंध का जोडला? तर पूर्वी अनेक शेतकऱ्यांनी असं निरीक्षण केलं की ज्या वर्षी कडक उन्हाळा असे त्या वर्षी जांभूळ भरपूर यायची, आणि काही वेळा त्यानंतर कमी पाऊस पडायचा। म्हणून त्यांनी या दोन्ही गोष्टी जोडल्या। पण हे प्रत्येक वर्षी घडेल असं नाही। विज्ञान काय सांगतं? जांभळाच्या झाडावर किती फळ येतील हे अनेक कारणांवरती ठरतं, जसे की मागच्या वर्षी पाऊस किती झाला, फुलं किती लागली, मधमाशांनी परागीकरण केलं का, झाडाचं वय, माती, तापमान यापैकी एकही गोष्ट पुढच्या पावसाचा अचूक अंदाज देत नाही। म्हणजे जांभळं भरपूर आली म्हणजे दुष्काळ पडेलच असं विज्ञान म्हणत नाही। मग लोकांना हा समज खरा का वाटतो? कारण आपला मेंदू योगायोग लक्षात ठेवतो। ज्या वर्षी जांभळं भरपूर आली आणि त्या वर्षी दुष्काळ पडला, ती घटना लोकांच्या लक्षात राहिली। पण ज्या वर्षी जांभळं भरपूर आली आणि पाऊसही भरपूर झाला, ती वर्ष विसरली गेली। यालाच मानसशास्त्रात कन्फर्मेशन बायस असं म्हणतात। भारतात असे अनेक समज आहेत। मोर नाचला की पाऊस येतो, बेडूक ओरडले की पाऊस पडतो, मुंग्या अंडी बाहेर काढतात, चंद्राभोवती वलय, वाऱ्याची दिशा बदलणे यापैकी काही निरीक्षणांमध्ये थोडं सत्य असू शकतं, पण कोणताही समज 100% अचूक नसतो। तर मित्रांनो, जांभळाचा सडा जास्त पडला म्हणजे दुष्काळ पडणारच याचा कोणत्याही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही। हा आपल्या पूर्वजांचा निरीक्षणातून तयार झालेला एक लोकविश्वास आहे। आपण याचा आदर ठेवू शकतो, पण अंतिम सत्य म्हणून स्वीकारू नये। कारण आज हवामानाचा अंदाज उपग्रह, रडार, वैज्ञानिक माहितीच्या आधारे अधिक अचूकपणे घेतला जातो। तुमच्या गावातही हा समज सांगितला जातो का? कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक, लोककथा आणि विज्ञानामागचं सत्य जाणून घेण्यासाठी मराठी ज्ञानतीर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा।